बघा, आतापर्यंत विकास झाला नव्हता, पण यावर्षी थोडासा वेगळा विकास झाला. रस्ते बी ते आता बघा, तुम्ही फिरा, पायाला दगड लागत होते. यावर्षी चिखलीकर साहेबांनी सरकारकडून खास निधी मंजूर करून आज चांगल्या प्रकारची व्यवस्था केली. बाहेर एवढाले महागडे घोडे येतात, उतरायची सोय नव्हती, त्याला पाय मोडला केला, त्याच्यासाठी त्याने जे धक्के उभा केलेत. आणि बाकीचं तर टप्प्याटप्प्यात सगळंच होईल ना बेटा. आणि सरकार करणार आहे एकदम. कसं होईल सगळं आपल्याला एका दिवसात? संसार आणि विकास कधीच संपत नाही, सतत करावं लागतं. आता यावर्षी रस्ते चांगले झाले, लाईटची व्यवस्था चांगली केली आहे, धक्के केलेत, पाण्याची व्यवस्था केली आहे. अजून पुढच्या वर्षी काही दुसऱ्या टप्प्यात करू. तुमच्या जे डोक्यात आहे ते आम्ही पूर्ण करून दाखवतो. तुम्हाला जे जे वाटतं इथं व्हावं त्या पद्धतीनं बाहेरून देशातून एवढी मोठी यात्रा मोठी भरते. एकच यात्रा इथं सगळ्या प्राण्याची यात्रा भरते. घोडे, गाढवं, कुत्रे, मांजरे सगळे प्राणी इथे विकायला मिळतात, विकायला येतात. आणि शेतकऱ्याची यात्रा भरते. चांगल्या प्रकारचं ते कृषी प्रदर्शन करतात, शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं जात आहे. आणि याच्यातून एक चांगल्या प्रकारचा मेसेज जातो. 15 दिवस कुठलीच यात्रा भरत नाही. ह्या जागेचं वैशिष्ट्य आम्ही आता चिखलीकर साहेब बोलत होतो. 5 स्टारमध्ये राहणारे माणसं हे असल्या खडकावर येऊन 8-8 दिवस राहतात. ह्या जागेचं महत्त्व, खंडोबाचं काहीतरी एक पुण्य आहे, आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं लोक सगळ्या भारतातून इथं येतात. इथे यायचं दुसरं एक कारण की जे लोक कुठंच भेटत नाहीत ते आता यात्रेमध्ये भेटतात.